व्यवस्थितपणे बघून घ्या. सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य यावरचा आपला प्रहार बॅच मधला प्रश्न. आता बघा, प्रश्न आहे सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह आणि निरपेक्ष म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे दारिद्र्यासंदर्भात खालील वाक्यांचा विचार करा आणि त्यापैकी योग्य मार्ग सांगा, योग्य विधाने सांगा. बेसिकली लक्षात ठेवायचं कन्सेप्ट काय सांगते की जेव्हा निरपेक्ष दारिद्र्य आपण मोजतो त्यामध्ये पर्यायामध्ये आलं पाहिजे बेसिक नीड्स, मूलभूत गरजा किंवा वन पॅरामीटर किंवा बेसिक पॅरामीटर किंवा बीपीएल ह्या दोन पैकी एक शब्द असले पाहिजे. याचं कारण निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, एका सिंगल पॅरामीटरवर जेव्हा आपण गरिबीचं मोजमाप करतो त्याला म्हणतात निरपेक्ष दारिद्र्य आणि त्याचा प्रमुख उद्देश असतो मूलभूत गरजांची पूर्तता मोजणे. कारण मूलभूत गरजांसाठी एक पॅरामीटर हा वापरला जाऊ शकतो. जेव्हा सापेक्ष दारिद्र्य आपण म्हणतो रिलेटिव्ह पॉवर्टी तेव्हा यामध्ये वाक्यामध्ये आलं पाहिजे कंपॅरिझन म्हणजे तुलना. कारण यामध्ये एका गटाची दुसऱ्यासोबत तुलना होते आणि याचा उद्देश असतो इतर गरजांची पूर्तता करणे. एकदम बरोबर. पीवायक्यू बघून घ्या, तुम्हाला हेच कीवर्ड आरामात सापडेल आणि त्यावरच आपण प्रश्न बघा. निरपेक्ष दारिद्र्य ही ठराविक किमान गरजा पूर्ण करता येते की नाही यावर आधारित आहे. आहे शब्द किमान गरजा पूर्ण, त्यामुळे विधान बरोबर. सापेक्ष दारिद्र्य काय पाहिजे, तुलना. समाजातील इतर तुलनेत उत्पन्न कमी आहे का यावर अवलंबून असते, विधान बरोबर. दोन्ही प्रकारच्या दारिद्र्यामुळे विषमता आणि सामाजिक असमानता वाढते, आन्सर बरोबर आहे. दारिद्र्यामुळे हे होतेच ना, त्यामुळे आन्सर क्रमांक किती, दोन्ही पैकी किंवा वरील पैकी सर्व काय आहे, विधाने बरोबर आहे. कन्सेप्टवर जर पकड असेल या प्रकारचे कीवर्ड हे वाक्यात येतात. उदाहरणार्थ समजा ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरणावर जर प्रश्न आला तर पर्यायामध्ये 100% मुक्त हा शब्द असतो, मुक्त प्रवाह. एक वेळा पीवायक्यू बघून घ्या, तुम्हाला या गोष्टीचा अंदाज लागून जाईल. ठीक आहे. थँक्यू.